पार्टी स्नॅक्स. आज आपण पार्टी स्नॅक्स बनवतो. एकदम क्रिस्पी टेस्टी असं हे व्हेज पार्टी स्नॅक्स आहे. बघूनच तुम्हाला समजलं असेल की एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं स्नॅक्स आपण घरी बनवलेलं आहे. एकदम क्रिस्पी हे स्नॅक्स बनतं आणि खरंच खूप चविष्ट लागतं. आणि यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हेल्दी आणि मुलं खरंच खूप आवडीने खातील. मुलांसहित मोठेही आवडीने खातील. नेहमी पार्टीमध्ये काय स्नॅक्स बनवायचं हे प्रश्न जर पडत असेल तर तुम्ही हे बनवून बघा. पार्टी स्नॅक्स एकदम जबरदस्त टेस्टी असं हे स्नॅक्स आहे आणि अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं सांगितलेलं आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी घेतलेले 4 उकडलेले बटाटे. किसून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बटाटे कुस्करून नाही, किसून घ्यायचे आहेत. आणि एक कांदा एकदम बारीक फाईन जेवढा जमेल तेवढा तुम्ही फाईन कापून घ्या. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे पाव कप गाजरही एकदम फाईन कट करून घ्यायचं आहे किंवा किसूनही घेऊ शकता. आणि त्यानंतर इथे मी पाव कप घेतलेले आहेत उकडलेले मटार उकडूनच घ्या. आणि पाव कप हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. मटार तेही उकडून थोडे घेतलेले आहेत. आणि सोबतच अर्धा कप मी इथे पोहे घेतलेले आहेत. भिजवून घ्यायचे आहेत पोहे. थोडा वेळ धुवायचे आणि बस भिजत ठेवायचे नाही, धुवून फक्त घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर घेतलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या. पोहे आपण यासाठी घेतले की भाज्यांमधलं मॉइश्चर कमी करण्यासाठी. त्यानंतर इथे 1 इंच आलं मी एकदम बारीक किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कापूनही घालू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर घालते, बारीक चिरून एकदम बारीक कट करून घालायची आहे. आणि इथे अर्धा चमचा मी घेतलेला आहे आमचूर पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे. आणि सोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. जर तुम्ही मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल, लाल मिरची पावडर घालू शकता त्याऐवजी. काळी मिरी पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे. आणि घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि यामध्ये बाइंडिंगसाठी आपण घालतो आहे कॉर्नफ्लोअर 2 चमचे. आणि 2 चमचे मी इथे मैदा घालते आहे. पोहे आपण भाज्यांचं मॉइश्चर सोक करण्यासाठी घातलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअर आणि मैदा आपण इथे बाइंडिंगसाठी घालतो आहे. याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही घालू शकता थोडे. तर आता हे सर्व साहित्य आपण हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जेवढं होईल तेवढं सॉफ्ट एकदम तुम्हाला असं मिक्स करत जायचं आहे. आणि यामध्ये बटाटा वगैरे घातलेला आहे, त्यामुळे जास्त आपल्याला कॉर्नफ्लोअर वगैरे घालायचं नाही आहे. जर तुम्हाला असं थोडं ओलसर वाटलं तर तुम्ही 1 चमचा अजून कॉर्नफ्लोअर आणि मैदा वाढवू शकता. आता हे बघा, हे मस्त असं बाइंडिंग झालेलं आहे. ओलसरपणा अजिबात नाही, त्यामुळे मला अजून मैदा घालायची गरज नाही आहे. तर दोन्ही हातांना तेल लावून घेतलेलं आहे आणि याला आपण शेप देणार आहोत. तर आता मी इथे असं सिलेंडर शेपसारखं शेप देते आहे. तुम्ही पाहिजे तर गोलही देऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं शेप देऊ शकता, हार्ड शेपही देऊ शकता. पण इथे मी सिलेंडर साईजचं असं शेप देते आहे. एकदम मस्त असे हे स्नॅक्स आपण बनवू शकतो. बघा, इझिली शेप होतं, अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही, कारण ओलसरपणा अजिबात नाही आहे. तर आपण हे शेपचे आपण सर्व स्नॅक्स असे बनवून घेऊया. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघा, या पद्धतीने मी सर्व स्नॅक्सना असं मस्त शेप देऊन घेतलेला आहे. तर आता आपण यासाठी लागणारी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी परत एका बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घेते आहे. याची आपल्याला एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. तर हे 2 चमचे मी मैदा घालते आता. आणि थोडंसं यामध्ये घालूया मीठ. अगदी थोडंसं 1 पिंच एवढं मी मीठ घालते आहे या पेस्ट पुरतं. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी घालून थोडी दाटसर अशी पेस्ट बनवायची. एकदम पातळ नाही, थोडी दाटसर पेस्ट बनवायची आपल्याला. थोडी मस्त अशी पेस्ट, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. थोडा वेळ व्यवस्थित मिक्स करत राहिला की स्मूथ अशी पेस्ट होते. तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. सोबतच आता मी इथे घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स. तर हे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. मार्केटमध्ये बेकरीवरती वगैरे इझिली मिळतील तुम्हाला ब्रेड क्रम्स, की याऐवजी तुम्ही ब्रेडही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. तर आता एक आपलं स्नॅक्स घेऊन असं मस्तपैकी या पेस्टमध्ये डीप करायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे. आणि लगेचच याला आपण
ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं आहे पूर्ण. हलक्या हाताने वरून असं बघा असं पसरवत हळूहळू रोल करत आपण हे ब्रेड क्रम्स आहेत ते पूर्ण ब्रेड रोलला स्नॅक्सला लावून घ्यायचे आहेत. व्यवस्थित रोल पूर्ण फिरून फिरून ब्रेड क्रम्सने कट करून घ्यायचं, कवर करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हाताने असं तुम्ही गोल गोल फिरवलात की ते लगेचच चिपकतात, अजिबात फ्राय करताना वगैरे निघत नाही. तर मस्त असं बघा मी 2 हाताने व्यवस्थित थोडंसं हलकंसं गोल गोल फिरून घेतलेलं आहे. तर आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे फ्राय करण्यासाठी. तर मी तुम्हाला अजून एक दाखवते. व्यवस्थित पेस्ट सर्व बाजूने लागली पाहिजे, म्हणजे ब्रेड क्रम्स ही व्यवस्थित लागतील. आणि एक्स्ट्राचं जे बॅटर आहे पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे प्रत्येक वेळी. नाहीतर काय होईल माहिती आहे, ब्रेड क्रम्स आपले लवकर खराब होतील, ओलसर होतील आणि मग ते चिपकणार नाही व्यवस्थित. हलक्या हाताने वरून हे ब्रेड क्रम्स लावून हलक्या हाताने लावायचे आणि असं गोल गोल फिरवत त्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे ब्रेड क्रम्स वाटत आहेत ते तुम्ही काढून घ्या आणि मस्त अशी हाताने फक्त हलके असं बघा हाताने असं गोल गोल फिरवलं की लगेचच ते चिपकतात, ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट होतात. तर हे तयार झालेलं आहे आपले स्नॅक्स. या पद्धतीने मी सर्व स्नॅक्स बनवून घेते. तर हे आपले आता स्नॅक्स ब्रेड क्रम्स लावून तयार झालेले आहेत फ्राय करण्यासाठी. या पद्धतीने तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा फ्राय करू शकता. आता तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम गरम तेलामध्ये हे स्नॅक्स सोडायचे आहेत. सुरुवातीला गॅस एकदम गरम करण्यासाठी फास्ट करून घ्यायचं आणि मग थोडा मीडियमवरती ठेवून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. एकदम हाय फ्लेमवरती फ्राय करू नका, मीडियम फ्लेमवरती फ्राय करा, म्हणजे आतूनही व्यवस्थित फ्राय होतील आणि एकदम बाहेरून क्रिस्पी होतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती नंतर फ्राय करायचे आहेत आपल्याला. तर बघा मस्त असं एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायचं अलगद. आणि हे एकदा तेलामध्ये थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर अजिबात त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मस्त असं तुम्ही फ्राय करून घ्या. गरमागरम आपले हे स्नॅक्स तयार आहे. तुम्ही पार्टीसाठी वगैरे बनवणार असाल तर मग तुम्ही आदल्या दिवशी घाई होते म्हणून आदल्या दिवशी तुम्ही हे रोल्स बनवून ठेवा आणि जेव्हा तुमचा पार्टीचा टाईम असेल तेव्हा थोडा वेळ पटकन फ्राय करा आणि झटपट सर्व करू शकता. जबरदस्त टेस्टी लागतात हे स्नॅक्स. तर नक्की बनवून पहा. आणि याआधीही माझ्या चॅनलवरती बरेच पार्टी स्नॅक्स वगैरे आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. मी त्यांचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बघा एकदम मस्त असते, एकदम क्रिस्पी असे मकेन्स वगैरे असतात तसे आपले हे स्नॅक्स तयार झालेलं आहे, पार्टी स्नॅक्स. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे स्नॅक्स कसं वाटलं. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. एकदम सुपर टेस्टी क्रिस्पी असं हे स्नॅक्स आपलं. तुम्ही एकदा बनवलात तर मुलं वारंवार तुमच्याकडून बनवून घेतील, एवढं जबरदस्त टेस्टी लागतं. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. एकदम क्रिस्पी टेस्टी असं हे स्नॅक्स.